सगळे होप सो सगळे स्वस्त असेल. तर मी आहे तुमची जान्हवी आणि तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर जर का चॅनलवर नवीन असाल, हा व्लॉग बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर थोडा वेळ झाला आहे उठलो, कारण उशीर झाला, रात्री 2 वाजले झोपायला. थोडं एडिटिंग वगैरे बाकी होतं, शॉर्ट्स वगैरे करायचे होते शूट, ते सगळं काम करून झोपलो आणि फार वेळ झाला झोपायला. 2 काय 2:30-3 वाजले आहे जवळजवळ. तर आज इकडून थोडं लेट झालं, 8 वाजले उठायला. सो ठीक आहे, काही हरकत नाही. पण आता मला मेडिसिन घ्यायची असते, तर 8ला मेडिसिन घेतल्यानंतर मी 9 वाजेपर्यंत काहीच खाऊ शकणार नाही. सो म्हणून 1 तास आधीच मेडिसिन घ्यावं लागतं. आणि गौरव गेला वॉशरूमला. मला आता क्लीन करायचं आहे, तर क्लीन अजून पण ते केलं नाही आहे. बेडशीट वगैरे काढलेली नाही आहे. सगळं रूम क्लीन करायची आहे. काल वादळ खूप जास्त होतं नागपूरमध्ये आणि पाऊस पण खूप जास्त झाला. सो त्यामुळे खूप डस्ट आणि धूळ रूममध्ये आलेला आहे. तर आणखी एक परत महत्त्वाचं सांगायचं होतं की लवकरच एक गुड न्यूज तुम्हाला माहिती पडणार आहे या ब्लॉग थ्रू, म्हणजे आपल्या ब्लॉग थ्रू. सो जरा रिव्हील नाही करत आता, पण एक्सायटिंग आहे ती गोष्ट. सो लवकरच तुम्हाला माहिती पडेल की कुठली गोष्ट आहे तर. आणि मग तसं म्हणजे त्याच कामात होतो आम्ही आता एवढे दिवस झाले म्हणून. आणि ब्लॉग पण शूट केले, पण अपलोड करायला आम्हाला वेळ नसतो, कारण गौरवचं डे शिफ्ट असतं. थोडं शेड्यूल बिघडलेलं आहे ब्लॉग टाकायचं. तर ठीक आहे, लवकरच जागेवर येईल, कारण आता आपल्याला होऊ शकते की रूम चेंज करायची वेळ येईल. तर एवढं सगळं सामान आपल्याला नेणं आहे, खूप सारं काम आहे. तर ते तुम्हाला तर पुढे ब्लॉगमध्ये माहिती पडेलच की रूम का चेंज करत आहे आणि का बरं, काय काय कारण आहे, समथिंग. आणि हां, परत समोर आणखी बरेचसे ट्विस्ट आहे जे की अचानक येणार आहे. साबुदाणा आणि आलूचे जे किसाचे पापड असतात ना, ते वरलेले बोलतात, ते पाण्यामध्ये वरून करतात ते. तर ते करायचे होते, पण आता वातावरण नाही आहे, तर आता थांबून द्यायचं, ते करायचंच नाही. चला, मी माझी आता कामं करून देते. हे बघा, महाराजांचे दर्शन करून देते आहे महाराज. सकाळी सकाळी म्हणजे काल रात्री खूप लेट झोपलो आपण. आय थिंक एवढ्यात तरी एवढं लेट नाही झोपलो. अर्धी रात्र पूर्ण आम्ही जागलो. 2:30 वाजले होते. आणि कसं आहे ना की आम्हाला वेळ नाही मिळत आहे ब्लॉग एडिटिंगसाठी, म्हणून थोडा इश्यू होऊन राहिलेला आहे. बाकी तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हो, जरूर सकाळी सकाळी कूलरचं काम करायला नटर निघत आहे का? कारण लास्ट इयर आपण करून घेतले होते, तर ते निघायलाच पाहिजे. जाऊन खाल्लेला आहे त्याला. आणि ॲक्च्युली ना आमच्याकडे एक पेंटचा बॉक्स होता, जो आम्ही खूप आधी आणलेला होता, म्हणजे लास्ट इयरच 1 वर्ष झालेलं आहे. आणि हे सगळं पण सामान आणलेलं होतं, ब्रश वगैरे. तर ते तसंच होतं. आणि म्हटलं कूलर एवढा खराब होऊन राहिला, त्याला एकदा एक हात छान मस्त पेंट देऊन देतो. हो का? हो, त्याला निघूनच नाही राहिलाय. एकच नाही निघत आहे. ते खालचेच नाही निघत. ते पाण्याने जंग खाते ना. आता मागच्या वर्षी तर आपण लावलंय. नट आहे का? हो, आहे ना. हो, आहे का कटर? अरे जाऊन आता कूलर काढलाय, ते काढले आहे, पण ते काही कट केला तो, पण ते काही जमलं नाही, ते तुटलं आणि ते खराब होणारच होतं. ही अशी छोटीशी मोटर आहे आमची. थांब काढू का? मिक्स करायला असा कलर आहे. मिक्स करायला लागते. सो गाईज, गौरव पेंट देत आहे कूलरला, तुम्हाला दिसत आहे. हो, तर ॲक्च्युली काय झालं की नट तुटला. खालच्या दादाने आम्ही कट करत होतो, पण तो ॲक्च्युली जंग खाल्लेला असल्यामुळे आणि गौरव त्यावर 2-3 रट्टे मारल्यामुळे तो शहीद झाला. आणि आता काही नाही, आता जुगाड. हां, तर आता जुगाड करावं लागेल काहीतरी, असं वाटत आहे. 4 वर्ष 5 वर्ष झालेच असेल. आता काय एवढं काय आपण डेली यूज करत नाही ना कूलर, उन्हाळ्यामध्येच 1-2 महिन्यासाठी. तर म्हणून मग आम्ही घेतला नाही. आणि आम्हाला असं वाटलं की दोघांसाठी काय आता कूलर वगैरे पण घेऊ शकलो असतो, पण आता इथं रेंटमध्येच राहायचं होतं, म्हणून मग आम्ही काही जास्त पसारा वाढवला नाही.
तो झालेला आहे कूलर. असा पेंट दिला आहे. आता काहीतरी द्यायचा म्हणून देऊन राहिलो आहे आणि तिने म्हटलं म्हणून, पण तरी तो चांगला दिसून राहिला. पण चांगला दिसून राहिला कलर. खलच ते त्याच्यानं नसतं निघत बेटा. टर्पेंट आणि नुसतं निघते ते ऑटोमॅटिक. आता घेतो चहा आणि वाजला आहे आपला घंटा. अबे साले 2000 years later. आत्ताच गौरवचं ऑफिस झालं आणि आम्ही आज दिवसभर बिना कूलरमध्ये होतो. एवढं भयंकर गरम झालं की भारी. आणि गौरव मग काय करतं, ऑफिस झालं काम दिलं गौरवला आणि थोडं राहिलेलं होतं पेंटचं ते करत आहे. आज एवढं गरम बापरे, रूममध्ये असं वाटत होतं डेंजर आहे ना. तर इकडे तसं राहिलेलं काम करते आणि मी आता चहा बनवते. त्याचं ऑफिस झालं, लवकरच काम झालं ऑफिसचं. हे याला पण द्यायचे आहे कॉर्नर्सला. काळा पेंट आणणार होतो पण आज झालं याच वेळेस यूज करायचा आहे म्हटलं 1 महिना, म्हणून तेवढं काही आता खर्च करत नाही. हा पेंट होता जवळ, तोच दिला. आणि म्हणजे फक्त हा कसं ना, हे असं झालं आहे की जंग खूप चढलेलं आहे याला. तर बघू, चला मग मी आता चहा ठेवते मस्त. मोबाईल ठेव इथे की जाऊ घेऊन स्टँडवर लावून आणू का. तर इकडे गार्डनमध्ये क्रिकेट सुरू आहे, मुलं क्रिकेट खेळत आहे आणि इथे गार्डन पण छान मोठं आहे. तर इथे क्रिकेट खेळायला पण जागा लागला आणि सुरू झालं क्रिकेटचं. तर त्यांची क्रिकेट बघून मला गावाकडले दिवस आठवले. आणि गावाकडे पण मुलं खूप शाळांमध्ये जातात क्रिकेट खेळायला. रूम इतकी गरम आली आहे आज, तर म्हणजे आज आम्ही फॅनमध्येच होतो दिवसभर. आणि परत एक महत्त्वाचं बोलायचं होतं की लवकरच जे लोक ब्लॉग बघत नाही त्यांना पण ब्लॉग बघायला इंटरेस्ट येणार आहे. काय कारण असणार आहे ते तर मी आज नाही सांगणार, आता सध्या तरी नाही सांगणार, पण तुम्हाला अपडेट लवकरच कळून जाईल. चला मी बनवते चहा आणि आता गौरवचं काम सुरू आहे. बाय बाय. तुम्ही केले का कधी? या गोष्टी आपल्याला लय आवडतात. याले पेंट मार, त्याले पेंट मार, याले चुना. आता हे शेवटचं वर्ष आहे याचं कूलरचं. नंतर याला जरा टाकून देऊ, कारण की लय भंगार झाला आहे. पेंट मारून हे सगळं बघा कोकडा झाला इकडचा पुरं. हे पाण्यावरनं पडून राहिले. काहीतरी पेंट मारायचं म्हणून मारून राहिलो आहे. आज दूध नाही होतं सो म्हणून बनवला आहे मी मस्तपैकी असं गुळाचा गरमागरम चहा. आणि गुळाचा चहा हेल्दी पण असतो, प्यायला पाहिजे. येत आहे का. तर गुळाचा चहा खरंच हेल्दी पण असतो आणि छान असतो. आम्ही दूध नाही आणलं आहे त्यामुळे गौरव गेला पण नाही सकाळी दूध आणायला. सकाळचं झालं, आता संध्याकाळीच हवं होतं दूध. तर आत्ताच ऑफिस केलं आणि आता ते कूलरचं काम करायला बसला, त्यामुळे जायचंच आहे. काहीच फायनली झाला आहे कलर मारून. आणि मग दाखवतो दुष्परिणाम बघा काय झाले. बनेन खराब झाली आहे पूर्ण, ऐसल्याची झाली आहे. हा पॅन्ट पॅन्ट मारला तर हे असा टप मारला इकडं, हा इकडे असा मारला. ते जमलं नाही पण तो फाटला होता कूलर पूर्ण. कसं तरी मारून दिला टॅम्पास. आणि हे इकडं काट्या मारल्या, तरी टॅम्पास मारल्या. आणि नाहीतरी हे चेंजेस करायचा आहे हा कूलर. आता थोडंसा बरा दिसन, आवाज नाही येईल. ते छिद्र बुजले ते काढून टाकावं लागेल, नाही तर पाणी जाणार नाही. सो झाले आहे, किती वाजले का आता 6 वाजून राहिले आहे. चेहरा पाहू शकता तिकडं डुबून राहिलं आहे. आणि आता आंघोळ करतो मी थोडीशी. A few inches later. फायनली गाईज आंघोळ झाली. आत्ता मिशन कूलर फेल होता वाचला आमचा, कारण की टप लावता काय झालं आहे, वरचा जो टप होता पाण्याचा तो फाटला
आणि सगळं पुरचे पारचे सब तुटून राहिले त्याचे. एक नटाचे जे कसतो आपण ते तुटलं, नट हरवले आणि फायनली तुम्हाला असा झालेला आहे कूलर. पाहायला तर चांगला वाटून राहिला, पण त्याचे काही पुरजे तुटले ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे तुटलं, हे तुटलं इथचं, इथं फाटला आहे कूलर. म्हणजे असं झाला आहे आमचा कूलर. आणि फाटता फाटता वाचला. जाणून घेऊया कूलरबद्दल काही दोन शब्द आपल्या कूलरबद्दल. 2 नाही 4 सांगणार. आज आमच्या अर्धा टनच्या एसीचा प्रॉब्लेम झाला आहे गाईज. कारण बिचारा 4 पायावर उभा नाही होऊन राहिला होता, तर 3 पायावर उभा केला त्याला. फाटला तो कुठून तरी, आणि एका ठिकाणी फाटला तर एक तुटला. त्याचा हात तुटला. गौरवने काय केलं, कूलरची हवा लागत नाही. माहीत पडला असं थंड झालं अंदरून का विचारू नको. कूलरची हवा नाही लागत होती, तर आम्ही 2 चिमटे यायला आणि असं टेबलला लावून दिलं. तिकडून बसलो, पूर्ण हवा आम्हाला लागत होती. इतकं थंड आलो की बापरे, काय मस्त एसीचा म्हणजे रूम मध्ये कुठे कूलरची हवा जायची गरजच नाही, सगळी कूलरची हवा आम्हाला लागली. तर आता करतोय जेवण. 9:30 वाजत आले. इकडे गौरव ब्लॉग बी करते बघा, लॅपटॉप. हा, तर आता जेवण करतो. खूप जोराची भूक लागली. चल ना जेवण करू. चला ठीक आहे मग गाईज, बोलतो पुढे. आता जेवण वगैरे करून घेतो.